नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. तगर नगरी बौद्ध फिलॉसॉफी रिसर्च अँड ट्रेनिंग सोसायटी तर्फे उद्या गडदेवघरी येथील निसर्गरम्य वातावरणात दुसरी बौद्ध परिषद होणार आहे. या परिषदेला अध्यक्ष म्हणून उपगुप्त महाथेरो हे असणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे ही बौद्ध परिषद उद्या सकाळी 10च्या दरम्यान सुरू होईल आणि ती दिवसभर सुरू राहणार आहे. या कार्यक्रमानिमित्त तेथे जे बौद्ध अभ्यासकांसाठी वातावरण निर्मिती आणि हे करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी बौद्ध गयेहून आणलेले बोधी वृक्षाचं रोपण पण तेथे करण्यात येईल आणि 28 फूट उंच अशा अशोक स्तंभाचं पण तिथं अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि उमरगा तालुका भाजपचे अध्यक्ष असलेले कैलास शिंदे हे असणार आहे. तर निमंत्रक म्हणून चेतन शिंदे हे आहे. या कार्यक्रमाचं संयोजन श्री सिरसाट यांनी केलेलं असून PN सोनटक्के यांनी केलेलं असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आव्हान कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कैलास शिंदे यांनी केलं आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं पण इथं आयोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जे 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती त्यांना आज कोर्टापुढं VC द्वारे हजर करण्यात आलं होतं आणि दोन्ही बाजूची म्हणणं ऐकल्यानंतर कोर्टानं या 6 आरोपींना आता न्यायालयीन कोठडी 15 दिवसाची दिली आहे. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांच्या वकिलानं आपणाला पुढची तारीख द्यावी असा अर्ज केला होता, मात्र कोर्टानं तो अर्ज फेटाळला असून वाल्मिक कराडच्या जामिनावर आता 20 तारखेला सुनावणी होणार आहे. इकडं वाल्मिक कराडच्या संपत्तीचे कारनामे दररोजच नवीन त्यात माहिती पुढे येत आहे. आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटवर ज्योती मंगल जाधव यांच्या नावे सोलापूर जिल्ह्यात 4 सातबारे असून सेंद्री येथे त्यांच्या नावे 35 एकर जमीन असल्याचे म्हटलं आहे. आणि मग ह्या ज्योती जाधव म्हणजे वाल्मिक कराडच्या तथाकथित दुसऱ्या पत्नी ज्योती कमल जाधवच आहेत का, ज्योती मंगल जाधवच आहेत का, असाही प्रश्न विचारला आहे. ज्योती जाधव यांच्या काल पुणे महापालिकेतून
उतार्यावरून अमेनोरा सिटीमध्ये 2 फ्लॅट आहेत, तर खराडी येथे पण एक मोठा असा फ्लॅट त्यांच्या नावे आहे असं माहिती मिळत आहे. एकंदरीत या संपत्तीचं शेपूट असं फार लांबपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडनं संपत्तीच अशी वारेमाप जमवली आहे की त्याचं ते मग सर्वत्र त्याचा पसारा असणार हे तेवढंच खरं. आता मग या प्रकरणी पुढं काय होत आहे? धनंजय मुंडे परळीतच मुक्कामास आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डी येथे अधिवेशन सुरू असून प्रकृती अस्वस्थामुळं आपण त्या अधिवेशनाला येत नसल्याचं त्यांनी पक्षश्रेष्ठीला कळवल्याचं कळत आहे. आता 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या तरी ते जातील की नाही याबाबत पण उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. एकंदरीत पाहता या प्रकरणाचा तपास तसा योग्य प्रकारे चालू असल्याचं आता सर्वांचं म्हणणं येत असून तरीही काल पोलीस म्हणजे या तपास यंत्रणेचे प्रमुख असलेल्या अनिल गुजर यांच्याकडून 4ही प्रकरणात म्हणजे खंडणी, ॲट्रॉसिटी, हातखून आणि मकोका हा तपास काढण्यात आला असून त्यांच्याकडे आता फक्त खंडणी आणि इतर बाबीचा तपास ठेवण्यात आला असून खून आणि मकोकाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. अचानकच हा फेरबदल का तपास यंत्रणेनं केला याचं उत्तर मात्र देण्यात आलेलं नाही. मात्र यामुळं तपासाला गती येईल असं काहींचं म्हणणं आहे. SIT आपल्या यानं तपास करत आहे, CID त्यांच्या याच्यानं आणि बीड जिल्हा पोलीस पण आपला तपास सुरूच ठेवला आहे. त्यामुळं आता ह्या प्रकरणात लवकरात लवकर तपास पूर्ण होईल आणि मग ह्या तिन्ही यंत्रणा कोर्टात तो सादर करतील आणि पुढं मग यासाठी मग सर्वांची मागणी फास्ट ट्रॅक कोर्ट नेमण्याची आहे आणि सरकार तीही मागणी पूर्ण करेल असंच एकंदरीत आजवरच्या स्थितीवरून दिसून येत आहे. या प्रकरणी आता तसं बीड जिल्ह्यात काही भागात शांतता म्हणजे जिथं परळी आणि परळीच्या परिसरात गेली 2 दिवसापूर्वी जी अशांतता आणि हे सुरू होतं ते जरा थोडं थंड झालेलं आहे. इकडं आरोप प्रत्यारोपाला पण थोडी धार कमी आल्याचं दिसतंय. यावरून खरंच तपास योग्य दिशेनं चालू आहे की नाही आहे असं म्हणण्याला वाव मिळत असला तरी तपासाची दिशा कोणत्या दिशेनं आणि कोणत्या बाजूनं सुरू आहे याबाबत पण अजूनही त्याच्यावर उलटसुलट चर्चा होत राहतील असंही दिसतंय. ज्योती जाधव या तसा कळंब शहरात राहतात असं अनेक जणांचं म्हणणं आहे आणि त्यांना सुरुवातीला CIDनं चौकशीला बोलावलं त्यावेळी त्या कळंबमध्येच होत्या. दुसऱ्या दिवशी बीडलाही त्यांना CIDनं बोलवलं त्यावेळेस पण त्या कळंबमधूनच बीडला गेल्या होत्या आणि बीड चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्या बीडहूनच कळंबला परत आल्या होत्या. त्यामुळं ज्योती जाधव ह्या कळंब शहरातल्या कायम रहिवाशी नाहीत पण त्या सध्या त्यांचं वास्तव कळंबमध्ये आहे. पण त्या कळंब आणि परिसरातील त्यांचं मूळ गाव असावं याबद्दल खात्री पटण्यासारख्याच सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं अनेकांनी त्यांचं नेमकं गाव कोणतं याचाही शोध घेतला पण तो तसा शोध त्यांना लागलेला नाही. कळंबमध्येही अनेकांना त्या नेमक्या कुठं राहतात याचाही बऱ्याच जणांना आणखी पत्ता सापडलेला नाही. मात्र त्या कळंब शहरातच वास्तव्य जास्त करून नसतात हे मात्र तेवढंच खरं आहे. आता त्यांच्या नावाने जर 50 कोटीहून अधिकची संपत्ती वाल्मिक कराडाच्या माध्यमातून झाली असेल तर त्याही संशयाच्या भोवऱ्यात असणार हेही तेवढंच खरं. पण समजा त्यांनी त्यांच्या स्वकष्टानंही जर उभा केलं असेल तर त्यांना
त्याच्यातून बाजूला निघण्याचा रस्ता मिळू शकेल हेही तितकंच खरं आहे. आता नेमकं याच्यात काय आहे, ज्योती जाधव या परत माध्यमासमोर किंवा कुठे त्यांनी त्यांचं याबाबत मत व्यक्त केलेलं नाही. हेही ही त्यांची चुप्पी येणाऱ्या पुढच्या काय कुठल्या ह्याची ही आहे म्हणायची का त्या आता यावर बोलणारच नाहीत असं समजायचं, याला उत्तर आता त्याच देऊ शकतील. असो, आज सैफ अली खान याच्या मारेकराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंग पाछाडलेलं दिसून आलं आहे. एक संशयित आरोपी मध्य प्रदेशमधून ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे. आणि मग सैफ अली खानला का त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला याचं आता उलगडा पोलीस लवकरच करतील एवढं दिसतंय. एकंदरीत सैफ अली खानाचं हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळं त्याची चर्चा जास्त होत असेल, हेही तेवढंच खरं. इकडं परभणीत स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी परभणीतील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि यांनी लॉंग मार्च परभणी ते मुंबई असं काढण्याचा निर्णय घेतला असून त्या लॉंग मार्चला कालपासून प्रारंभ झाला आहे. आणि हा लॉंग मार्च आता परभणी शहराच्या लांब पुढं 20-25 किलोमीटर त्या मार्ग झाल्यास दिसून येते. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.